हास्यकट्टा आचार्य अत्रे फोटोग्राफर। तो एक फोटोग्राफर होता। निदान फोटो काढण्याचे दुकान तरी त्याने उघडले होते। फोटो काढण्यात तो कुशल होता की नाही कोणास ठाऊक। दिवस रात्र फोटो काढण्याचे एकच दुकान, अशी एक लांबलचक ठळक पाटी त्याने बाहेर दुकानावर टांगली होती। तथापि एकही गिराईक त्याच्याकडे फोटो काढावयाला कधीच आले नाही। दिवसा नाही आणि रात्रीही नाही। 1 रुपयात 8 फोटो अशी एक नवीन पाटी त्याने दुकानावर टांगून पाहिली तरी अनुभव तोच। 1 रुपयात 16 फोटो काढावयाला तो तयार झाला असता तरी त्याच्याकडे जावयाचे नाही असा गिराईकांनी जणू काय निश्चयच केला होता। शेवटी तो निराश झाला व दुकान बंद करावयाच्या पूर्वी शेवटचा उपाय म्हणून फोटोग्राफी शिकविण्याचा वर्ग, दरमहा फी 1 रुपये अशी पुन्हा एक पाटी दुकानावर त्याने टांगली। दुसऱ्या दिवशी 2 तरुण त्याच्या दुकानात आले आणि वर्गात नादार विद्यार्थी घेण्याची सोय आहे काय अशी विचारणा करून ते चालते झाले। तिसऱ्या दिवशी सकाळी पोस्टाने त्याला एक पत्र आले। मला आपल्या वर्गात दाखल व्हावयाचे आहे। मी उद्या सकाळी आपणाला समक्ष येऊन भेटते असा त्या पत्रात मजकूर होता। अर्थात ते पत्र एका बाईचे होते। तिने खाली ललिता लिखिते MA अशी सही केली होती। त्याने अधरातिशयाने एकदम उडी मारली। ललिता लिखिते अन MA आणि आपल्या वर्गात येऊन दाखल होणार। बेहत्तर आहे एकही विद्यार्थी आपल्या वर्गात दाखल झाला नाही तरी एकट्या ललिता लिखितेला शिकविण्यासाठी आपण हा वर्ग चालवणार। त्याने प्रतिज्ञाच केली। सारी रात्र त्याला झोप आली नाही। ललिता लिखिते कशी दिसत असावी ही कल्पनाचित्रे तो मनचक्षून पुढे रेखाटीत बसला। सकाळी उठून त्याने दाढी केली, केसांना तेल लावून भांग पाडला। लग्नाच्या वेळचा अलपाकचा कोट चढवून तो दुकानात गेला। 2 महिन्यात त्याने दुकान झाडले नव्हते। एका पोऱ्याला 2 आणे देऊन त्याने ते दुकान स्वच्छ केले। मधोमध त्याने एक टेबल ठेवले, त्यावर एक पुष्पपात्र ठेवून त्यात त्याने फुलांचा गुच्छ ठेवून दिला आणि ललिता लिखितेची वाट पाहत दाराकडे नजर लावून तो बसला। 8 वाजले, 9 वाजले, तो अगदी निराश झाला। 9:30च्या सुमारास जिन्यावर पावले वाजली। डोळे फाडून तो उभा राहिला। आली वाटते ललिता लिखिते। पावलांचा आवाज वर येऊ लागला। बांगड्यांचा आवाजही मधून निघाला आणि एक स्त्री आत आली। अरेच्चा, ही कोण? ही ललिता लिखिते खास नव्हे, तिची मोलकरीण तर नसेल नाही? त्याच्या मनात विचार येऊन गेला। आलेली स्त्री 30-35 वर्षाची होती। वर्णन करण्यासारखे असे काहीच नव्हते तिचे। होती झाले आपली 4 चौघीसारखी। तिने कपाळावर मोठे कुंकू लावले होते। हिरवे जाड सुती लुगडे नेसले होते तिने आणि डोक्यावरून तिने पदर घेतला होता। तिच्या हातात गोठ पाटल्या होत्या। पायात एक जुना पुणेरी जोडा होता। हातात वेताच्या काड्याची एक जाडशी छत्री होती। तुम्हीच फोटोग्राफर ना? तिने हसून विचारले। तिचे ते प्रेमळ हसू बघून पाठीवर झुरळ चढल्यासारखे त्याला वाटले। हो, दात विचकून तो म्हणाला। काल तुम्हाला पत्र आले ना एक? तिने फिरून विचारले। असं कसं? असं त्यांचा म्हणजे ललिताबाईंचा निरोप घेऊन आला होय तुम्ही? त्याने खडा टाकून पाहिला। असं काय करता? ती मोठ्याने हसून म्हणाली। अहो, मीच ललिता लिखिते। सारे दुकान गरगर फिरतय काय असे त्याला वाटले। अशा वेळी वरून कोणीतरी हवाई हल्ला केला तर किती छान होईल असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला। 5 मिनिटे त्याच्या तोंडून एक अक्षर फुटेना। आपण ललिता लिखिते MA धारिष्ट करून अखेर त्याने प्रश्न विचारला। हे काय विचारणे? ती लाजून म्हणाली। तिने त्यावेळी जो मुरका मारला
त्यामुळे त्याला पोटात बडबडून आल्यासारखे वाटले. हे पहा, स्त्रियांना माझ्या वर्गाची फी दरमहा 10 रुपये आहे. शेवटी त्याने ही पीडा पिटाळण्याची एक युक्ती काढली. 10 काय 20 घ्या की. तिने कडोसरीला लावलेल्या 10च्या 2 निळ्या नोटा त्याच्या अंगावर भिरकावून दिल्या. क्षणमात्र हंबरडा फोडावा असे त्याला वाटले. शेजारचा एक फिल्म भरलेला कॅमेरा त्याने बाईच्या हातात उचलून दिला आणि तो स्वतः समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला. मी तुमचा फोटो काढू म्हणता? तिने लाडीकपणे विचारले. हो, त्या कॅमेऱ्याचे ते बटन दाबा म्हणजे निघेल माझा फोटो. तो पुटपुटला. बाईने कॅमेरा समोर धरला, बटन दाबले आणि हसून समोर पाहिले तो फोटोग्राफर खुर्चीवर मूर्छित पडला होता. कथा समाप्त. फोटोग्राफर नावाची आचार्य अत्रे यांची कथा समाप्त.